सुरक्षा व्यवस्था बळकट होण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण आणि शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करणे. विविध राष्ट्रांमध्ये जेव्हा संघर्ष निर्माण होतात, तेव्हा त्या राष्ट्रांच्या भौगोलिक अखंडतेला आणि सार्वभौमत्वाला धोके निर्माण होतात. राष्ट्रांमधील संघर्षाचे निराकरण शांततेच्या मार्गाने झाले नाही, तर त्यातून युद्धाचाही धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून कोणत्याही परिस्थितीत आपल्या राष्ट्राच्या अस्तित्वाचे, ऐक्याचे आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यासाठी प्रत्येक राष्ट्राला आपली सेनादले सुसज्ज ठेवावी लागतात. सेनादलांना मदत करण्यासाठी निमलष्करी दले तयार ठेवावी लागतात. देशाचे संरक्षण करणारी यंत्रणा व व्यवस्था अद्ययावत असावी लागते. राष्ट्रांची सुरक्षा अबाधित ठेवण्याच्या या उपाययोजनांना राष्ट्रीय सुरक्षा म्हणतात. देशाचे संरक्षण ही त्या देशातील शासनाची जबाबदारी असते व त्या कार्यात सहभागी होणे ही नागरिकांची जबाबदारी असते. देशातील शासन हे शत्रूविरुद्ध निरनिराळ्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये सक्रियपणे सहभागी होतात. देशाची सुरक्षा व्यवस्था बळकट असेल तर देशाच्या विकासाला पोषक वातावरणही तयार होतं. आता आपण भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचे स्वरूप समजावून घेऊ. भारताच्या सुरक्षा व्यवस्थेत सेनादलांच्या आणि संरक्षणाशी संबंधित संस्थांचा समावेश होतो. भूदल, नौदल आणि वायुदल या 3 दलांचे मिळून भारतीय लष्कर तयार होते. या तिन्ही सेनादलांची मुख्यालये नवी दिल्ली इथे आहेत. भारताचे राष्ट्रपती हे भूदल, नौदल व वायुदल या तीनही संरक्षण दलांचे सरसेनापती असतात. पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले संरक्षण विषयक धोरण ठरवतात. आता आपण भूदलाचे कार्य कसे आहे ते पाहू. भूदल भारताच्या भौगोलिक सीमांचे संरक्षण करणे हे भूदलाचे प्रमुख काम आहे. शत्रूच्या धमकीपासून दूर करण्यासाठी भूदलाला वारंवार कठीण शस्त्रे आणि स्थानापन्न राज्य करण्याचे कलात्मक कौशल्य असणे गरजेचे आहे. भूदलामध्ये पायदळ, रणगाडा दल आणि तोफखाना दल यांचा समावेश होतो. पायदळ सैनिक लढण्याचे काम करतात. रणगाडा दल भूमिगत युद्धाच्या वेळी सैनिक रणगाड्यांचा वापर करतात. तोफखाना दल सैनिक आपल्या संरक्षणाकरिता धातूचे आवरण आपल्या शरीरावर परिधान करतात. नौदल सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी भारतीय नौदलावर आहे. भारताला सुमारे 7517 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. या किनाऱ्यापासून जवळ असणारे तेल, राखीव सागरी सैन्य, बोटीचा आखलेला जलमार्ग या सर्वांचा वापर 97% भारतीय मार्गाने होतो. भारत हा एकमेव देश आहे की समुद्र तळाच्या बांधणीकरिता तंत्रज्ञान मिळवले आहे. वायुदल भारताच्या हवाई सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी वायुदलाची असते. वायुदलाच्या प्रमुखाला एअर चीफ मार्शल म्हणतात. या तीनही सेनादलांच्या प्रमुखांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून केली जाते. आता आपण पाहू की भारतीय लष्कर सेनाधिकाऱ्यांना आणि जवानांना कसे आणि कोठे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण संस्था भारताची सुरक्षा व्यवस्था भक्कम व बळकट करण्यासाठी सेनाधिकाऱ्यांना आणि जवानांना प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो, कार्यक्षमता वाढते. संरक्षण कार्याशी संबंधित कौशल्य आत्मसात करण्याची संधी प्रशिक्षण काळात मिळते. संरक्षणाबरोबरच वेगवेगळ्या शस्त्रांचाही वापर करण्यास मिळतो. ध्येयनिष्ठा, देशाभिमान, सांघिक वृत्ती अशा अभिवृत्तींचा परिपोष हे प्रशिक्षणाचे फायदे असतात. भारताच्या लष्करी सेवेमध्ये महिलांना
आता अनेक संधी उपलब्ध आहेत. पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमी, डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमी, दिल्ली येथील नॅशनल डिफेन्स कॉलेज या त्यापैकी काही महत्त्वाच्या प्रशिक्षण संस्था आहेत. विद्यार्थ्यांनो, भूदलाला सहकार्य करणाऱ्या काही दलांचा आपण अभ्यास करणार आहोत. निमलष्करी दल देशाच्या अंतर्गत भागात सुरक्षितता राखण्यासाठी, सागरी किनारपट्टी सुरक्षित ठेवण्यासाठी व सेना दलांना सहकार्य देण्यासाठी असलेल्या सेनेला निमलष्करी दले असे म्हणतात. निमलष्करी दलात सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफ, तटरक्षक दल, केंद्रीय राखीव पोलीस दल अर्थात सीआरपीएफ, जलद कृती दल अर्थात आरएएफ इत्यादींचा समावेश होतो. रेल्वे स्थानक, तेल साठे, पाणी साठे इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणांचे संरक्षण करण्याची जबाबदारी निमलष्करी दलांची असते. तसेच नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीचे व्यवस्थापन करण्यात त्यांचा सहभाग असतो. शांततेच्या काळात सीमांचे संरक्षण करण्याची जबाबदारी निमलष्करी दलांवर असते. सीमा सुरक्षा दल बीएसएफ सीमेजवळच्या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, तस्करी रोखणे, सीमेवर गस्त घालणे ही कामे सीमा सुरक्षा दल करते. तटरक्षक दल भारताच्या सागरी हद्दीतील मच्छीमारी व्यवसायास संरक्षण देणे, सागरी मार्गावरील चोरटा व्यापार थांबवणे इत्यादी कामे तटरक्षक दल पार पाडते. केंद्रीय राखीव पोलीस दल कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कामी विविध राज्यातील प्रशासनाला मदत करण्याचे काम केंद्रीय राखीव पोलीस दल करते. जलद कृती दल बॉम्बस्फोट, दंगे यामुळे देशाच्या सुरक्षेस धोका निर्माण झाल्यास वेगवान हालचाली करून जनजीवन सुरळीत करण्याचे काम जलद कृती दल करते. नॅशनल कॅडेट कोर विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी या हेतूने राष्ट्रीय छात्र सेवा म्हणजे नॅशनल कॅडेट कोरची स्थापना करण्यात आली. यात शाळा आणि महाविद्यालयातल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना सहभागी होता येते. गृहरक्षक दल स्वातंत्र्यपूर्व काळात गृहरक्षक दल अर्थात होमगार्ड ही संघटना स्थापन करण्यात आली. 18 ते 50 वयोगटातील कोणत्याही स्त्री-पुरुष नागरिकास या दलात भरती होता येते. पोलिसांच्या बरोबरीने सार्वजनिक सुरक्षितता राखणे, दंगल व बंद या काळात दूध, पाणी इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, वाहतुकीची व्यवस्था करणे, भूकंप, पूर अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी लोकांना मदत करणे इत्यादी कामे या दलास पार पाडावी लागतात. विद्यार्थ्यांनो, तुम्ही भविष्य काळातील अत्यंत महत्त्वाचे नागरिक होणार आहात. त्यावेळी तुम्हाला युद्ध आणि हल्ल्यांच्या प्रसंगी तुम्ही नागरिकांनी हवालदिल न होता परस्पर सहकार्य करून आत्मविश्वास निर्माण करावा. धोक्याच्या आणि संकटाच्या वेळी तुम्ही भूदलास देशामध्ये शांतता आणि शिस्त राखण्यासाठी मदत करू शकता. नागरिक आणि संरक्षण देशाचे संरक्षण करणे हे आपले एक मूलभूत कर्तव्य आहे. त्यासाठी नागरिकांनी नागरी संरक्षण, प्रथमोपचार यांसारख्या बाबींचे प्रशिक्षण घेतले तर आपत्तीच्या काळात ते देशाच्या संरक्षणाची जबाबदारी उचलू शकतात. आपत्तीच्या काळात कोणती सावधानता बाळगली पाहिजे याची प्राथमिक माहिती नागरिकांना असणे आवश्यक आहे. अशा प्रसंगांमध्ये साठेबाजी, काळाबाजार, लूटमार इत्यादी सारख्या अपप्रवृत्ती डोके वर काढतात.
नागरिकांनी अशा वेळी त्यांच्या विरोधात उभे राहिले पाहिजे. भारताच्या सुरक्षिततेपुढील आव्हाने. स्वातंत्र्योत्तर काळात बाह्य शक्तींनी भारताच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तान व भारत या दोन देशात 1947-48, 1965, 1971 आणि 1998 मध्ये युद्धाचे प्रसंग निर्माण झाले. 1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले होते. आजही भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या दरम्यान अनेक वादग्रस्त प्रश्न आहेत. उदाहरणार्थ काश्मीरचा प्रश्न, पाणी वाटपाविषयीचा तंटा, घुसखोरीची समस्या इत्यादी. चीनबरोबर असणारा सीमावाद भारताच्या सुरक्षिततेला आव्हान देणारा आहे. आज दहशतवाद हे भारताच्या सुरक्षिततेपुढील सर्वात मोठे आव्हान आहे. भारतात भाषिक, धार्मिक, प्रादेशिक विविधता आहे. त्यातून आपण एकात्मता जोपासली आहे. या एकात्मतेचे जतन व संवर्धन आपण केले पाहिजे.